काल केलेल्या खरेदीमध्ये आपला एकही रुपया गेला नाही. त्यामध्ये मी खूप खुश होते. चला तर हाय, मी अश्विनी तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या एका मिनी ब्लॉगमध्ये. तर सकाळची वेळ होती, देवपूजा करून घेतली. त्यानंतर लगेच स्वयंपाकालाही लागायचं होतं मला. क्युटी झोपली होती, तेवढ्याच वेळात मला स्वयंपाक बनवून घ्यायचा होता. त्या स्वयंपाकामध्ये बनवली होती ज्वारीची भाकरी आणि वांग्याची भाजी. एवढंच बनवलं होतं, जास्त काही बनवलं नाही मी. त्यानंतर सकाळी घासून ठेवलेली भांडी तशीच पडली होती, ती लावायची राहिली होती रॅकला, ती लावून घेतली. त्यानंतर क्युटी उठून बसली, पण तिला बघत बघत राहिलेली कामे करावं लागतात. त्यामुळे लगेच कपडे भिजत घालायला ठेवले थोड्या वेळासाठी. आणि त्यानंतर तिच्यासोबत खेळण्यासाठी आल्या होत्या शेजारच्या मुली. त्यांना वाटतं की हिला घ्यावा, आणि हिला काय आवडत नाही घेतलेलं, आणि त्यांना झेपतही नाही, तरी त्यांचा प्रयत्न चालूच असतो की हिला घेण्यासाठी क्युटीला. त्यानंतर दुपारच्या वेळेमध्ये रूम पुसून घ्यावे म्हणले. क्युटी झोपली होती, तेवढ्याच वेळात काम करून घेता येतं. रूम पुसून घेतली, पाणी भरायचं होतं, पाणी भरून घेतले. तसं सगळं काम आवरता आवरता संध्याकाळची वेळ होते. त्यानंतर मग शेजारची मुलगी आली होती मेहंदी काढण्यासाठी, तिला मेहंदी काढली. एवढी काय भारी येत नाही, त्यामुळे मेहंदी तुम्हाला दाखवलीच नाही मी. संध्याकाळच्या जेवणामध्ये मी बनवले होते चकुल्या आणि भेंडीची भाजी.